रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लबच्या पुढाकारातून प्रगतिशील शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला। कर्जत तालुक्यातील दुर्गम मार्गाची वाडी येथे आदर्श शेतकरी पुरस्कार 2026 वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात पाथरज, मार्गाची वाडी येथील प्रगतिशील शेतकरी नरदास दामा पारधी आणि नांदगाव चाफेवाडी येथील जगन लक्ष्मण पादीर यांना आदर्श शेतकरी पुरस्कार 2026 प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। पारंपरिक शेतीसोबत नाविन्यपूर्ण प्रयोग आणि पूरक व्यवसायाची यशस्वी सांगड घालून त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या वर्षा दोरे शेळके, पंचायत समिती सदस्य कविता पादीर, आदिवासी समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा, कृषी विस्तार अधिकारी विलास कांबळे, सहाय्यक कृषी अधिकारी गुणवंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते, सचिव दर्वेश पालकर, विभागीय सचिव ॲडव्होकेट राहुल देशमुख तसंच कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आदिवासी समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं सांगत या उपक्रमाचं कौतुक केलं, तर ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे आणि ॲडव्होकेट राहुल देशमुख यांनी समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली। कार्यक्रमाच्या शेवटी कृषी विस्तार अधिकारी विलास कांबळे आणि सहाय्यक कृषी अधिकारी गुणवंत पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक विमा, सिंचन, यांत्रिकीकरण, विविध अनुदान योजना आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केलं। गेली 18 वर्ष सातत्यानं राबवण्यात येणारा हा उपक्रम प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा ठरत असून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांना नवी प्रेरणा देत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।